नमस्कार. नमस्कार. तुम्ही पोखरापूर जिल्हा परिषद गटातून चांगल्या मताधिक्याने निवडून आला आहात. तुमचे प्रतिस्पर्धी उमेदवार असणारे सर्जेराव निळे, पहलवान सर्जेराव निळे यांनी तुमच्यावर काही दिवसापूर्वी सोलापूर येथील जिल्हा न्यायालयामध्ये एक पिटिशन दाखल केले होते. त्या पिटिशनमध्ये त्यांनी तुमच्यावर खूप गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. त्यांनी तुमच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हाही दाखल आहे असं सांगण्यात आलं होतं. काय सांगता याबाबत काय खुलासा करताल? आता मी पोखरापूर जिल्हा परिषद गटामधून निवडून आहे. आदरणीय राजन मालकाच्या मार्गदर्शनाखाली निवडून आलेला आहे. तर निवडणूक लढत असताना मी प्रत्येक गावात, खेडेगावात, वाड्या वस्तीवरती जाऊन प्रचार यंत्रणा करून बहुसंख्येने बहुमताने निवडून आलेला आहे. तर समोरचे उमेदवार हे कुठं कमी पडले ते मला माहीत नाही. मग आता हे न्यायालयाने लढवण्यासाठी किंवा मी कुठं तर आमचा गट जिवंत आहे दाखवण्यासाठी ही सर्व चालू आहे यांच्याकडून. त्याच्यामुळे ह्याच्याकडे जास्त एवढं लय महत्त्व देण्यासारखा हा विषय नाही. अनगर भागातील ज्या 12 वाड्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुमच्या गटाचं मोठं हे आहे. तुमच्या गटातील बरीच गावे त्या भागामध्ये येतात. येथील मयत झालेल्या मतदारांचं मतदान घालून मतदानाची टक्केवारी वाढवली आणि त्या ठिकाणचं मतदान आहे असा न्यायालयात त्यांनी आरोप केला आहे. त्यांच्याकडं पुरावे आहेत असं ते वारंवार सांगतायत. तुम्हाला म्हणतो काय सांगता तुम्ही याबाबतीत? आता जिल्हा परिषद निवडणूक पार पडली आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक वाड्या वस्तीवर लोकांनी एक मतदान केंद्रावर येऊन मतदान केलेलं आहे. माझ्या जिल्हा परिषद मतदारसंघात 17 गावं आहेत. त्याच्यामध्ये प्रत्येक गावात मतदान झालं आहे. आता काही गावात मला मतदान कमी झालेलं आहे, त्यांना जास्त झालेलं आहे. काही गावात मला जास्त मतदान झाले, त्यांना कमी पडलेलं आहे. आता त्यांनी म्हणायचं आहे की ह्या गावात पूर्ण मतदान पोल झाले. आता जे अनगर भागातील 4-5 गावं आहेत, 3-4 गावं आहेत, त्या गावात मालकांचं काम आहे, भाऊसाहेबांचं काम आहे, रावसाहेबांचं काम आहे. वाड्यावरती त्यांनी रस्ते असतील, पाणी पुरवठा सोयी असतील, सगळे कामं केले. त्याच्यामुळं पूर्ण प्रत्येक गावातील सर्व लोकांनी येऊन मतदान प्रक्रियेत मतदानावरती येऊन मतदान केलेलं आहे. तर आता मयत आहेत लोक, ह्या गोष्टी त्यांनी आता काहीतरी म्हणायचं म्हणून कारण केलेलं आहे. तर प्रत्येकाने येऊन मतदानाचा आपला हक्क बजावलेला आहे व मतदान रूपी मला आशीर्वाद देऊन निवडून दिलेला आहे. तुमच्यावर या संपूर्ण निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार निळे पहलवान यांच्याकडनं खूप गंभीर स्वरूपाचे आरोप प्रचार दरम्यान करण्यात आले होते. आजही ते आरोप करताय, सार्वजनिक क्षेत्रामध्ये बोलताना ते आरोप करताय. तुमच्यावर एक गंभीर स्वरूपाचा गुन्हाही तुमच्या प्रतिज्ञापत्रामध्ये आहे. तो गुन्हा तुम्ही लपवण्याचा कुठचा प्रयत्न केला असं त्यांचं म्हणणं आहे. काय सांगतात? आता इलेक्शन पिरियडमध्ये शपथपत्रामध्ये माझा एक गुन्हा, आमच्या भावकीचा आणि आमचा जमिनीचा वाद होता. तो वादामध्ये आमच्या दोघांवरती जे क्रॉस केस दाखल आहे एकमेकांविरोधात, त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे, माझ्यावरती बी गुन्हा दाखल आहे. मी माझा पूर्ण जे शपथपत्रामध्ये माझं कलम जे काय आहे गुन्ह्याचं स्वरूप आहे ते मी शपथपत्रामध्ये दाखल केलेलं आहे. आणि त्याच्यावरती SP चं एक पत्र आहे, ते पोलीस व्हेरिफिकेशन, ते पण त्याच्यामध्ये मी जोडलेलं आहे. त्याच्यामुळे ते लपवण्याचा हा काय विषय नाही, जो आहे ते मी पूर्ण कागदपत्र दिलेले आहे. न्यायालयात मी पण माझ्या वकिलामार्फत मी पण अपील केलेली आहे त्यांच्यावर. पुढची न्यायालयीन लढाई या सर्व पोखरापूर जिल्हा परिषद गटातील जनतेसाठी, मतदारांसाठी कशा पद्धतीने तुमची असणार आहे? आता मी विकास कामे ही माझी चालूच राहणार आहेत. आणि त्यांनी जसं अपील केलेलं आहे किंवा पिटिशन माझ्याविरोधात दाखल केलेलं आहे, मी पण माझ्या वकिलामार्फत माझे जे काय म्हणणं आहे ते मी म्हणणं आमच्या वकिलाकडे मांडलेलं आहे. न्यायालयीन लढा चालूच राहणार आहे. पण मी ह्याच्याकडे जादा लक्ष न देता विकास कामावरती जास्त लक्ष देऊन माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये विकास कामे करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आदरणीय राजन मालकाच्या मार्गदर्शनाखाली. कुठेतरी स्वतःचा पराभव स्वीकारण्यापेक्षा समोरच्या विजयी उमेदवाराला कुठेतरी खच्चपाणी घालून खच्चीकरण करून हा सर्व प्रकार न्यायालयीन लढण्यापर्यंत नेण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये कुठेतरी आर्थिक त्या जिल्हा परिषद सदस्याला कमकुवत करण्याचा प्रकार तुम्हाला वाटतो का? काय तुम्ही सांगता?
याच्या मागील कर्ता करविता हा दुसराच व्यक्ती आहे. याच्या मागे कर्ता करविता हा उमेश पाटील आहे. तर उगाच आता गट जिवंत ठेवण्यासाठी पराभव स्वीकारण्यापेक्षा त्यांनी उगाच आता ह्याच्यामध्ये खत पाणी घालण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याच्याकडे एवढं लक्ष देण्यासारखा हा विषयच नाही आहे. आता त्यांनी स्वतः पराभूत झाले हे मान्य करणं गरजेचं आहे. उगाच आता बोगस मतदान झाले, गुन्हा लपवलाय, ह्या गोष्टी करण्यात आता काही अर्थच राहील नाही. आता त्यांनी समजून जायला पाहिजे की आपला पराभव झालेला आहे, पराभव मान्य केला पाहिजे. लोकशाहीमध्ये जय पराजय असतोच. त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावरती जास्त आणि सर्वसामान्य जनतेने पण त्याच्यावरती लक्ष देण्याची काही गरज नाही. आपला विकास करून घेणे गरजेचं आहे. या सर्व प्रकरणाबाबत आदरणीय राजन मालक पाटील, बाळाजी पाटील किंवा भाऊसाहेब यांना तुम्ही सूचना केल्या आहेत का? त्यांची चर्चा झाली आहे का? तुमच्याकडून न्यायालय लढायची प्रक्रिया कशा पद्धतीने सुरू आहे? आदरणीय राजन मालक असतील, बाळाजी पाटील साहेब असतील, आदरणीय यशवंत माने साहेब असतील, आदरणीय अजिंक्य पाटील असतील, यांना पूर्व कल्पना मी दिलेल्या आहेत. तर त्यांना विचारून सर्व प्रक्रिया वकिलामार्फत मी माझं त्यांनी जे पिटिशन दाखल केले आहे त्याच्या विरोधात मी पण माझं जे काही म्हणणं आहे ते वकिलामार्फत मी मांडून माझी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. शेवटचा प्रश्न, हा जो आरोप तुमच्यावर करण्यात आलेला आहे, असे बरेच प्रकरणं या सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुका किंवा पंचायत समिती निवडणुका बऱ्याच ठिकाणी बऱ्याच तालुक्यामध्ये होताना दिसतात. मोहोळ तालुक्यातील तुमचं पहिलं प्रकरण आहे. याच्या मागे बोलवतं धनी कोण असेल असं तुम्हाला वाटतं? याच्या मागचा बोलवतं धनी हा उमेश पाटील आहे. कारण जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला पूर्ण पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी पराभव मान्य करणं गरजेचं आहे. आजीदादा असताना त्यांनी जे मी जिल्हाध्यक्ष आहे, मी एवढा जागा आणतो, मी तेवढ्या जागा आणतो, हा जो मोठेपणाचा आव आणला होता तो फार चकनाचूर झालेला आहे. आणि तो स्वतः त्यांनी सुद्धा निवडून आलेला नाही, तो त्यांचा भाव सुद्धा निवडून आलेला नाही. त्याच्यामुळे आता हे जनतेची दिशाभूल करण्यासाठी पूर्ण जिल्हाभर भाजपच्या जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्या विरोधात असं कोर्टामार्फत वकिलामार्फत पिटिशन दाखल केलेलं आहे. त्याचा परिणाम जास्त काय होणार नाही. त्याच्यामुळं त्यांनी आता उगाच शांत बसणं गरजेचं आहे. ओके.